कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेवर अन्याय होऊ नये हे मी वारंवार सांगत आलो। याचं कारण काय, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची विधानसभेची सीट गेल्यानंतर त्याचा परिणाम कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तरवर पण झाला आणि कोल्हापूर ग्रामीणवर पण झाला। पुन्हा असंच जर घडत असेल तर महाविकास आघाडीला यातून फटका बसू शकतो। माझी विनंती राहील बंटी साहेबांना, त्यांच्या नेते मंडळींना, काँग्रेस पक्षाच्या, शिवसेनेचे जे आजी माजी पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे जे आजी माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या वार्डामध्ये प्राधान्यक्रमानं त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। म्हणजे शिवसेना पक्षाला आम्ही 33 जागा मागितलेल्या आहेत, तडजोड जरूर करू, पण तडजोडीचं रूपांतर तोडफोडमध्ये होऊ नये, आमच्यावर अन्याय होऊ नये याची दक्षता काँग्रेसने घ्यावी। या बैठकीत चर्चा काय झाली? चर्चा फिसकटी म्हणायची का? कारण तुम्ही त्या समाधान नाही. चर्चा फिसकट, हा समाधानी नाही हा शब्द बरोबर। चर्चा फिसकटली आपण म्हणू शकत नाही। आमचे कॅन्डिडेट जिथं सक्षम आहेत तिथं आम्ही माघार कशी घेणार? तुमचा कॅन्डिडेट ओबीसी मधूनच उभा करा, तुम्ही ओपन मधून उभा राहायचं नाही, असा दबाव काँग्रेसचा येता कामा नये। निवडून येईल तो आमचा आणि जी पडू शकते ती सीट आम्हाला देणं हे योग्य आहे का? मग ह्याला महाविकास आघाडी कशी म्हणायची? काँग्रेस पक्ष एकटाच महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहे का? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला न घेता आजपर्यंत भाजपही राजकारण करू शकलं नाही आणि काँग्रेसही राजकारण करू शकणार नाही। शिवसेना हा मधला दुवा आहे। शिवसेना हा महानगरपालिकेच्या राजकारणातला तिसरा डोळा आहे।